वाशित शेख आणि महेश नानगुडे हे मृत्युंजय पुणे संघाकडून आता सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. रायगड ग्रामीण टीमच्या 12व्याला मी विनंती करेल, 12व्या प्रतिनिधीला आपण व्यासपीठावरती या. महेश नानगुडे बॉलरचं नाव काय भाई? गोलंदाज प्रसन्न पाटील, मॅन फ्रॉम नेरे धुंद्रे. एकीकडे आपण पाहतोय मावळ मुळशीचा आता चमचमता सितारा आहे, डाव्या हाताचा फलंदाज महेश नानगुडे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती वाशित शेख. फातिमा नगर पुणेचा खेळाडू नॉन स्ट्राइक एंड वरती. रायगड ग्रामीण संघाच्या विरोधात मृत्युंजय पुणे. गेम इज ऑन. डाव्या हाताचा गोलंदाज डाव्या हाताच्या फलंदाजा विरुद्ध तयार, पंचांच्या अगदी उजव्या बाजूनं. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू वेगानं बीट केलंय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज आशाभूत नजरेनं चेंडूकडे पाहत राहिला. जणू काही संदेश मात्रे यांच्या माध्यमातून समीर मसूरकर यांच्या प्रेमात पडलाय की काय असं मला चित्र पाहायला मिळालं. डॉट चेंडूचा इशारा. लोअर फुल टॉस. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये या चेंडूला टाकण्यात आलं. त्यानंतर हलक्या हातानं या चेंडूवरती सिंगल निवडली गेली. धावांचा श्री गणेश इथे होतोय. महेश नानगुडे आता नॉन स्ट्राइक एंडवरती आणि वासिम शेख हा फलंदाज आता स्ट्राइक एंडवर. मी या दरम्यान विनंती करेल समीरजी मसूरकर साहेबांना आपण सन्माननीय नगरसेवक विनायक तेलवणे साहेबांचं स्वागत करावं. वेगानं टाकलेला चेंडू होता. इथे मात्र अपील देखील झाली, पण पंच त्यांच्या जागेवरती स्थिर आहेत. लेग बाईच्या माध्यमातून सिंगल आली. एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये कदाचित हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झालाय. कदाचित ही पिचिंग मिडल स्टंपवरती असती तर मात्र पंचांनी बोट आकाशाकडे केलं असतं. पण अशा वेळी आपण पाहतोय पंचांचा कोणताही इशारा नाही. लेग बाईच्या माध्यमातून इथे मात्र सिंगल पूर्ण झाली आणि 2 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. स्ट्राइक एंडवरती महेश नानगुडे. डाव्या हाताचा छोटा पॅक बडा धमाका. महाराष्ट्राचा अतिशय जबरदस्त डाव्या हाताचा फलंदाज. पुन्हा एकदा वेगानं या चेंडूला पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. रायगड का टायगर उस्मान पटेलने या चेंडूला अडवलं. वेगानं थ्रो देखील झाला, पण इथे मात्र सिंगल मिळाली. एका धावेनं स्कोर कार्डवरती आता वाढ होतीये आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती 3 धावसंख्येची नोंद. 3 धावा आता स्कोर कार्डवरती नोंद झालेल्या आहेत. पुन्हा एकदा वेगानं ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट गोलंदाजीचा मारा होतोय. नेरे धुंद्रेचा हा खेळाडू पनवेल प्रीमियर लीग ज्यानं गाजवली, रायगड प्रीमियर लीग ज्यानं सजवली, तो आता माजी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये काय जबरदस्त करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी. प्रसन्न वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण केली रायगड ग्रामीण या संघातनं खेळताना. विके प्रतिष्ठान आदर्श रायगड हा संघ गोलंदाजी करतोय आणि त्याच्या विरोधात मृत्युंजय 11 पुणे, हमराज 11 मृत्युंजय पुणे. इथे मात्र धावपलकावरती आता 4 धावसंख्येनं वाढ होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता जसा छत्रूवरती पलटवार, तसा हा चेंडू गेला मैदानाच्या सीमारेषा पलीकडे आरपार. धावा मिळाल्या त्या 4. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. काय सुंदर गीत तुम्ही ऐकवलं, त्याबद्दल तुमचं मी खरंच आभार व्यक्त करतो. पण इथे आमंत्रित करतोय अर्णव 11 वावरले संघाच्या कर्णधाराला आणि त्याच्या विरोधात यशवंत भाऊ पाचंगे 11 पुणे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन संदेश मात्रे यांच्याशी संपर्क साधावा.
फरदीन काझी, केतन म्हात्रे सारखे दिग्गज खेळाडू आता यानंतर कदाचित खेळताना पाहायला मिळतील. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र वापरला गेला आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज अंगद पाटील. मॅन फ्रॉम इनारपुरी या संघाचा हा कर्णधार आहे. रायगडच्या ग्रामीण क्रिकेट मधला आणखी एक चमचमता सितारा जो ओपन क्रिकेट मध्ये देखील चमकलाय. गेल्या वर्षी अंगद पाटीलच्या टीमनं या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आणि आता पुन्हा एकदा त्याचं लक्ष ट्रॉफीकडे. पण इथे मात्र चेंडूला स्लॉट मध्ये घेतलं. महेश नानगुडे यांना पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. मिड विकेटच्या दिशेनं जा या चेंडूला शोधून आणा. ठोक डीजे आलाय षटकार. जमाना ज्यानं गाजवला असे रिवर्स सिप्से बादशाह अविनाश पालांडे यांच्याकडे देखील समीर मसूरकर साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावरती. आता मात्र 1 मे महाराष्ट्र दिनाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे मात्र लेग बाईचा पणजांचा इशारा आलाय. चंद्रकांत दादा जारे आणि त्याचबरोबर सूरज घाडे साहेबांकडनं माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. कलेची दाद देणारे व्यक्तिमत्व जारे साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी. सिव्हिल क्षेत्रातलं मोठं नाव आहे. बरेचशी कामं या खोपोली विभागामध्ये त्यांची चालू आहेत आणि आता मात्र त्यांनी माझ्यासाठी जे पारितोषिक दिलं त्याबद्दल त्यांचा आभार. निलेश गडद पाहतायत वाट. माझ्या माध्यमात दिलेल्या मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक वरती स्कूटीवरती कोण बसणार. युवा उद्योजक खोपोली भाजी मार्केट मधलं मोठं नाव वासिम शेख स्ट्राइक एंड वरती. इथे मात्र आपण पाहतोय या चेंडूला त्यानं लेग साइड मध्ये खेळले. कौकार मधनं डीप मधनं क्षेत्ररक्षक अक्षय पवार कदाचित चेंडूवरती आला आणि त्याने या चेंडूला थ्रो करण्याच्या स्वरूपात सिंगल धाव मात्र इथे मिळाली. टोटल स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 15. अमरदीप सिंग दोसान जे इंग्लंडवरनं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांनी मात्र समीरजी मसूरकर साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. अमरदीप साहेबांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा केले फलंदाजनं 4 धावा मिळवत स्वागत. ठोक डीजे. यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. वासिम शेखने या चेंडूला ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय पवारना पुन्हा एकदा या चेंडूला अडवलं. एस्टनच्या मागे रायगडचा वंडर बॉय आकाश टायगर या चेंडूला पकडतोय आणि इथे मात्र मिळते एक सिंगल. एका धावेच्या माध्यमातून टोटल 21 धावसंख्येची नोंद झाली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावसंख्येची नोंद झालेली आहे. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी व्यासपीठाच्या अगदी समोर यायचंय. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. ठोक डीजे.
नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय पुन्हा एकदा प्रसन्न पाटील. वासिम शेखचा हा फटका पॉइंट क्षेत्रामध्ये काय कार्पेट लेवलचा टिपलेला झेल. इथे मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी. क्षेत्ररक्षक राहिनलनं टिपलाय झेल आणि ते वासिम शेखला आता करावा लागेल परतीचा प्रवास. मॅन फ्रॉम पुणे. नेक्स्ट बॅटर अमित तांबे मैदानामध्ये दाखल होतोय. मॅन फ्रॉम पिंपरी चिंचवडचा चमचमता सितारा आता मैदानामध्ये दाखल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण टॉस साठी लवकरात लवकर या. वावरले संघाचा कर्णधार अर्णव 11 वावरले आणि त्याच्या विरोधात यशवंत भाऊ पाचंगे 11 पुणे. या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस साठी या. कदाचित फरदीन काझी आणि विरोधात केतन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळू शकतो. कदाचित एका टीम मध्ये देखील असतील. आणि ओपन क्रिकेटचा खेळ आहे. इथे कधी कोण कोणाच्यात खेळेल हे मी देखील सांगू शकत नाही. चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक ज्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. आज हा चीनची भिंत म्हणून रायगड ग्रामीण टीम साठी चांगली कामगिरी करतोय. गेल्या बॅटर पिंपरी चिंचवडचा परतीचा प्रवास करताना अमित तांबे. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. नाही तर एवढे की डीजे देखील घाबरला. आता प्रेक्षकांसमोर डीजेचा आवाज कमी पडावा लागलाय. पण त्यांनी क्लिअरिटी दिली आहे. अर्थातच समालोचन करताना माईकच्या माध्यमातून कौतुक तर मी त्याचं नक्कीच करेल. सन्माननीय पाहुण्यांचं आगमन इथे झालेलं. मी आदरणीय नगरसेवक समीरजी मसूरकर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं स्वागत करावं. मी नगरसेवक आदरणीय विनायक दादा तेलवणे साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ आयोजित महानगराध्यक्ष ट्रॉफी 2026 हे सत्र 17व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे नगरसेवक विनायक दादा तेलवणे साहेबांचं स्वागत मात्र झालंय. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं आणि खेळाडू मित्रांचं पुन्हा एकदा साई सिरमिक या ब्रँडच्या वतीनं हार्दिक स्वागत. आदरणीय माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय मनीष दादा यादव साहेबांचं देखील आता स्वागत होईल. मी त्यांना देखील विनंती करतोय की आमचा स्वागताचा स्वीकार आपण करावा. स्ट्राईक एंडवरती डाव्या त्याचा बॅटर आहे रोहित खरात. मॅन फ्रॉम वानवली पुण्याचाच खेळाडू. असं वाटलं होतं गोलंदाज हॅट्रिक मिळवेल पण या चेंडूवरती संयमी फटकेबाजी पाहायला मिळाली. अगदी लेग साईडच्या दिशेने या चेंडूला पुश केलं. त्यानंतर या चेंडूवरती अक्षय पवार सरसावला आणि त्याने या चेंडूला टाकलं. तत्पूर्वी सिंगल मिळाली. प्रशांतदादा शेंडे साहेबांना मी विनंती करतो आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. नगरसेवक खोपोली नगर परिषद सन्माननीय प्रशांतजी शेंडे साहेबांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करावा. प्रशांतदादा शेंडे यंग अँड हँडसम चेहरा आहे. त्यानंतर अल्पेश शेठ थडकोडे साहेबांना देखील विनंती करतोय की आपण देखील स्वागताचा स्वीकार करावा. पण इथे स्वीकार केला तो गोलंदाजानं या फलंदाजाची विकेट घेऊन. इथे आता कदाचित मृत्युंजय धनराज 11 हमराज 11 मृत्युंजय संघ थोडासा टेन्शन मध्ये आलाय. महेश नारगोडे सारखा बॅटर परतीचा प्रवास करतोय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 22. स्वागत केलं जाईल सन्माननीय युवा उद्योजक मनोजी गुरव साहेबांचं.
ट्रेंडिंगच्या दुनियेतलं मोठं नाव आहे. ट्रेडर्स आहेत ते, शेअर मार्केट मधलं मोठं नाव. आज शेअर वाढलाय. समीरजी मसूरकर साहेबांचा शेअर नक्की वाढलाय. स्वतः ट्रेडर्स तिथे आलेले आहेत. नेक्स्ट बॅटर सुशांत गायकवाड फ्रॉम पारनेरचा हा खेळाडू आता मैदानामध्ये दाखल होतोय. सचिन पाटील साहेबांचं देखील स्वागत होईल. त्यांना विनंती की आपण स्वागताचा स्वीकार करावा. तेज फार्मचे ओनर श्री तेज फार्म ग्रुपच्या वतीनं आदरणीय समीरजी मसूरकर साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि आता नेक्स्ट चौथी मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल, जसे कर्णधार हर्षल पेंडारी उर्फ बंटी पेंडारी आहेत. विनायकजी सावंत, वैभवजी गोरे आणि स्वतः तेजस कांबळे यांनी पुरस्कृत केलेली टीम चौथ्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. तुषारजी आईर आणि मयूरजी रेटरेकर या दोन्ही मान्यवरांचं देखील स्वागत होईल. मी विनंती करतोय दोन्ही मान्यवरांना की आपण देखील यावं. आणि त्यानंतर सचिन दादा कर्णुक साहेबांचं देखील आपण स्वागत घेणार आहोत. क्रिकेटची खूप सारी आवड आहे, बराच वेळ मॅचचा आनंद घेत आहेत. तुषार शेठ आईर, आपण या स्वागताचा स्वीकार करा. जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकलाय. डाव्या हाताच्या गोलंदाजाविरुद्ध डाव्या हाताच्या फलंदाजाला मात्र त्यांना तंबूच्या रस्त्याला धाडला. एक मोठी विकेट त्यानं घेतली महेश नानगुडीची. आणि त्यानंतर आलेला हा फलंदाज सुशांत गायकवाड इथे मात्र सिंगल निवडतोय. एका धावेनं टोटल 23 धावसंख्येची नोंद. तेजसभाई कांबळे यारो के यार मैत्री ग्रुप ट्रॉफीचे आयोजक श्री तेज फार्मचे ओनर यांनी देखील एक संघ या स्पर्धेमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. वैभव गोरेनं त्याला साथ दिली. त्यानंतर आपण बघतोय विनायक सावंत यांनी मात्र निर्णय घेतला. शेवटच्या मॅच मध्ये हर्षल पेंडेरीच्या नेतृत्वाखाली आपण त्या संघाला खेळताना पाहणार आहोत. पण इथे फलंदाजानं कलात्मक पद्धतीनं गोलंदाजाच्या या चेंडूवरती दिशा दिली. 4 धावांसाठी आलेला मैदानाला गुदुगुदू 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 करत चौकार ठोक डीजे. अर्थातच पप्पू तोडकर हे महाराष्ट्र लेवलचे टेनिस क्रिकेटर खेळाडू आहेत, पण भारतीय संघासाठी रब्बी देखील खेळलेले आहेत. त्यांचं स्वागत या मंचावरती होईल. या पप्पू सर, आपण आपलं स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. विक्रांतजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत घेतोय. आणि त्याचबरोबर शंकरदादा दळवी यांना देखील मी विनंती करेल आपण देखील या. शंकरदादा दळवी महाराष्ट्र लेदर क्रिकेटचे हे कोच आहेत, ज्यांनी बऱ्याचशा खेळाडूंना घडवलं. आणि आता पप्पू तोडकर देखील आलेले आहेत. इंडिया टीम साठी रब्बी खेळणारे हे कर्णधार म्हणून ज्यांनी जबरदस्त भारतीय संघाला मात्र बऱ्याचशा ट्रॉफी जिंकून देण्याचा मान पटकावला असे पप्पू तोडकर इथे आलेले आहेत. आणि ISPL मध्ये देखील लांबच लांबचा षटकार मारण्याचा मान त्यांनी पटकावलाय. हैदराबाद संघाकडे ते खेळलेत. जी काही तुटकी फुटकी माहिती माझ्याकडे आहे ती मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. एखाद्याला राग येत असेल माझा, पण मला समजून घ्या, मी छोटा समालोचक आहे. ज्याला मोठा करण्याचं काम समीर मसूरकर साहेबांनी केलंय. यानंतर मी विनंती करेल सचिन दादा कर्णुक साहेबांना आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मयूर रेटरेकर साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील स्वागताचा स्वीकार करावा. डॉट चेंडूचा इशारा आलाय. गोलंदाज करण घनसोलकर. जय पवार सर इथे आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पनवेल आंबिवलीचा खेळाडू आहे, पण ज्यानं आतापर्यंतची गोलंदाजी अतिशय सुंदर केली आहे. आज मजा येते. आकाश सारेकर सारखा एक जबरदस्त खेळाडू, उस्मान पटेल सारखा एक जबरदस्त खेळाडू, योगेश पवार सारखा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. ज्यानं सगळ्यांची मनं जिंकली. रायगड क्रिकेटच्या पटलावरती खूप ट्रॉफी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जिंकण्याचा या सगळ्या खेळाडूंनी प्रयत्न केला. अखाती देशाची वारी देखील या सगळ्या खेळाडूंनी केलेली आहे. माझं परम भाग्य आहे की मला या स्पर्धेमध्ये या मॅचचं समालोचन करायला मिळतंय.
खोपोली भाजी मार्केटचं मोठं नाव, आणखीन एक जबरदस्त वजनदार व्यक्तिमत्व विशाल गुप्ता साहेबांचं देखील शुभागमन झाले, त्यांचं स्वागत असेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. हा चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी डीप मध्ये, जिथे क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलंय आणि इथे मात्र एकच धाव येते. सुनील चव्हाण, साई सिरेमिक्सचे ओनर, सगळ्या खेळाडूंची माहिती माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. सगळे आलेत, मला देखील माहिती आहे, पण ते प्रेक्षकांच्या समोर कधी येतील अशी प्रेक्षक वाट पाहत आहेत. त्याकरता आपण फर्दिल काझी आणि त्याचबरोबर केतन म्हात्रे, पवन केने, सुमित ढेकळे सारख्या मोठ्या खेळाडूंना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. वावरले संघाचे देखील बरेचसे खेळाडू इथे आलेले आहेत, त्यांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करेल. आणि वावरले गावाच्या नावानं आता बरेचसे तारे सितारे या मैदानावरती खेळणार आहेत. रणजित पराटे, आसिफ शेख पुण्यावरनं आलेले खेळाडू आहेत, यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करूया. टप्प्यात आलाय आणि कार्यक्रम मात्र इथे केलाय. लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. सुनील चव्हाण, धावा मिळतील अर्धा डझन. आलाय षटकार, ठोक डीजे. वावरले संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉस साठी या, आणि त्याच्या विरोधात यशवंत भाऊ पाचंगी 11 पुणे या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी या. पप्पू तोडकर इथे आलेले आहेत, पुण्याचे कर्णधार. आता वावरले संघाच्या कॅप्टनला आपण विनंती करूया की आपण यावं. केतन म्हात्रे आता येतील या व्यासपीठावरती. जे वावरले संघाचं कर्णधार पद मात्र भूषवणार आहेत, पण इथे मात्र या चेंडूवरती सिंगल आली. अशा माध्यमातून 4 षटकांचा खेळ झाला आणि टोटल 3 बाद हमराज मृत्युंजय पुणे संघाच्या धावा लागला स्कोर कार्ड वरती 37. विरोधात विके प्रतिष्ठान आदर्श रायगड संघ खेळतोय. प्रेक्षकांनी आता गर्दी केलेली आहे. मुन्ना फॅन्स क्लब सज्ज झालाय. कोणी पेन आणले, कोणी बॅट आणली आहे, कोणी मैत्रिणीचा रुमाल पण आणलाय सिग्नेचर घेण्यासाठी. गेले 2 रात्र मुन्ना फॅन्स क्लब मैदानावरती जाऊन डान्स करत होते, डान्स. पण आता या व्यासपीठावरती प्रत्येक खेळाडूची वाट बघतायत. या स्पर्धेनं सगळ्यांना बरंच काय दिलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आज मी या व्यासपीठावरती बसलोय. एक काळ होता, नक्कीच तुम्हाला यानंतर जेव्हा मायक्रोफोनवरती माझे गुरुवर्य प्रवीण दुगाडे सर येतील ते सांगतील. बरेचसे किस्से त्या स्पर्धेचे. दीपक पाटील सर देखील आहेत, मॅन फ्रॉम शिळपाटा. त्यांनी देखील ही स्पर्धा बरेच वर्ष जवळनं पाहिलेली आहे. टॉस साठी या. अर्णव 11 वावरले, केतन म्हात्रे या प्लीज, आपणास विनंती आहे. वावरले गावचे ग्रामस्थ देखील आलेले आहेत, तुमची वाट बघतायत. केतन म्हात्रे या. रायनल गोलंदाजी मार्कवरती आलाय. भाईंदरचा हा खेळाडू आहे, पण त्याच्यावरती पलटवार केलाय. स्विच हिटचा हा जबरदस्त सीमारेषा आर पार षटकार. मार्केटमध्ये मंदी आहे, पण डीजेला होती संधी, पण आता ती गेली आहे. तरी वेळेला महत्व आहे. राहुल जोगड्या देखील इथे आलेले आहेत, त्याचं देखील हार्दिक स्वागत करूया. या राहुल व्यासपीठावरती या. पाहुण्यांच्या आमच्या आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. राहुलनं देखील बरीच वर्ष ही स्पर्धा खेळलेली आहे. वयाच्या 16व्या वर्षी राहुलनं या स्पर्धेमध्ये खेळ दाखवला आणि आता जवळजवळ त्याचा देखील दीर्घ प्रवास आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहतोय. मी सन्माननीय अमृतुल्यचे ओनर मनोज शेठ भोईर यांच्या शुभास्ते विनंती करेल आपण स्वागत करावा. आज प्रशांत सर जर आपण पाहिलं ना, सगळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये हे 2 चेहरे दिसतील.
सन्माननीय दशरथ शेठ पाटील साहेबांनी देखील आदरणीय मसूरकर साहेबांना खूप सारे शुभेच्छा दिल्यात. आज प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यावरती कॅमेरा असावा. कोणी मोबाईलचा घेत आहे तर कोण 24चा घेते. मी 24 इव्हेंटच्या कॅमेरामॅनला विनंती करेल जरा प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील आपण टाइम मिळाल्यानंतर कॅमेरा घ्या. टप्प्यात कार्यक्रम करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच 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 आणि तेवढाच लांब 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 आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलेला जबरदस्त षटकार. ठोक डीजे. मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा. सब कहते हैं उसको. बरेचसे रिअल हिरो टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे इथे आलेले आहेत. डीजेच्या वतीनं त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. रोहित खरात मात्र बरसलाय. ज्यानं षटकार मारला आणि टोटल धावा लागल्यात त्या आता स्कोअर कार्ड वरती हमराज मृत्युंजय पुणे संघाच्या 49. दशरथ शेठ पाटील साहेबांकडनं माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याबद्दल मी त्यांचा मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आनंद घ्या या स्पर्धेचा. रायनल या गोलंदाजावरती मी तर म्हणेल पलटवार केले गेले. कधी स्विच हिटच्या माध्यमातून कधी डाव्या हाताच्या आक्रमक पद्धतीनं. काय जबरदस्त खेळतोय फलंदाज रोहित खरात. मॅन फ्रॉम वानवडी पुणे चा हा खेळाडू. 49 धावा लागला स्कोर कार्ड वरती. ऑन स्क्रीन वरती देखील पाहायला मिळतात. 49 50 ला एक कमी आहेत. वेगानं हा चेंडू टाकला गेला आणि हा चेंडू मात्र इथे यष्टिक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आकाश टारेकरने या चेंडूला प्रॉपर कलेक्ट केलं. निर्धाव चेंडूची सांगता. अर्णव 11 वावरले संघाच्या कॅप्टनला सातत्यानं आपण पुकार देतोय. ग्रामस्थ म्हणतायत वावरलेचे 2 मिनिटात येईल पण त्यांचं कौतुक करेल ते गेले 2 तास आधी आलेत. चेंडू उंच गेलाय. स्लॉट मध्ये प्रॉपर आला नाहीये. कदाचित बॅटच्या स्टिकरला चेंडूने स्पर्श केला. त्यानंतर हा चेंडू अक्षय पवारच्या हातामध्ये विसावला आणि इथे जणू काही आता रोहित खरातच्या बॅटला दृष्ट लागली असावी असा भास झालाय. इथे मात्र आणखीन एक फलंदाज येतोय मैदानाच्या बाहेर. हमराज मृत्युंजय पुणे संघाला जोरदार हादरा. डीजे होती तर आयोजकांना मिळाली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. एवढी गर्दी पाहायला मिळतीये की इथे दर्दी कोण आहे प्रेक्षक ते आता शोधावं लागेल. नेक्स्ट बॅटर 5व्या क्रमांकावरती आलाय ऋतिक गजर. मॅन फ्रॉम अहमदनगर अहिल्यानगर. ISPL खेळणारा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ISPLच्या चेंडूवरती लांबच लांबचे पटके मारण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू अहिल्यानगरचा खेळाडू आहे जो मैदानाच्या आत गेलाय. ऋतिक गजर षटकाराचा गजर करणार का? तुषार दादा निंबाळकर माझ्या सोबत बसलेत 12व्याच्या भूमिकेमध्ये. क्रिकेटची त्यांना देखील खूप सारी आवड आणि एक चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. हमराज मृत्युंजय पुणे या टीम वरती विशेष प्रेम त्यांचं राहिलंय आणि 11 खेळाडूंपेक्षा महत्वाचा 12वा असतो आणि तो सगळ्यांची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. आणि या स्पर्धेतील 12वे आहेत आमचे सुनील चव्हाण जे सगळ्यांची माहिती माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत.
उस्मान पटेलच्या हातामध्ये हा चेंडू होता, जो चेंडू त्यानं प्रॉपर कलेक्ट केला आणि इथून मात्र थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला. सिंगलनं वाढ होते. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत त्या हमराज मृत्युंजय पुणे संघाच्या. बघा, अर्णव इलेव्हन वावरले संघाच्या कर्णधाराला शेवटची आणि अंतिम ही पुकार आहे, अन्यथा 100% पेनल्टी. अरे, अपोजिट संघाचा कर्णधार हा गेल्या अर्धा तास तुमची वाट बघतोय. पप्पू तोडकर, ज्याच्या स्लॉटमध्ये चेंडू आला की तो अक्षरशः तोडून ठेवतो, पण इथे मात्र पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आलाय. मैत्रीच्या प्रेमानं पप्पूनं सगळ्यांना जोडलेलं आहे, पण मी केतन म्हात्रे यांना विनंती करेल की प्लीज ही मैत्री कायम राहू द्या. आपण लवकरात लवकर या. 52 आता धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. प्रफुल्ल शेठ शासने साहेबांचं आगमन झालेलं आहे. यारो के यार पारितोषिकांचा बेताज भाषा व्यासपीठावरती आला आणि इथे आल्या आल्या शासने साहेबांचं स्वागत फलंदाजानं केलं षटकार मारून. ऋतिक गजरनं मात्र या चेंडूवरती षटकाराचा गजर केलाय. ठोक डीजे. टोटल 58 धावा आता स्कोर कार्डवरती लागल्यात. कधी विकेट जातीये, कधी सिंगल येते, कधी टेन्शन येतंय, कधी कधी पेन्शन पण येते. पण क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही टेन्शन घेऊ नका. हृदयाचे ठोके कधीही वाढतात, त्यामुळे बरेच चान्सेस आहेत जर हृदयाचे ठोके वेगानं वाढायला लागले तर अटॅक येण्याचे. त्यामुळे हसत खेळत लाईफ जगा. उद्या काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही, पण आज काय घडणार आहे ते प्रत्यक्षित पाहण्याची आता संधी आहे आपल्याकडे. टोटल स्कोर कार्डवरती 58 धावसंख्येची नोंद. नेक्स्ट बॉलर करण घनसळकर आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. मॅन फ्रॉम आंबिवली. वेगवान हा चेंडू होता. इथे मात्र डायरेक्ट हिट देखील झालाय. तिसऱ्या पंचांकडे आता रेफर करण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी झालेली आहे. आता इथे आउट आहे की नॉट आउट रनआउटच्या माध्यमातून पाहिलं जाईल क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या साहाय्यानं. शरद पाटील साहेबांचं देखील आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक करूया स्वागत. सामाजिक कार्यकर्ते आहेत. इट्स अ नॉट आउट असं तिसऱ्या पंचांचा निर्णय, म्हणजे फलंदाज त्याच्या जागेवरती सुखरूप आहे. वावरल्याचे ग्रामस्थ देखील वाट पाहतायत. मेरे करण अर्जुन आएंगे या पद्धतीनं केतन म्हात्रेची. आदरणीय प्रफुल्ल शेठ सासने साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. पारितोषिकांचा बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आणि विशेष प्रेम त्यांचं प्रकाश नगर संघावरती राहिलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू वेगानं मात्र डीप पॉइंट मध्ये गेला आणि तिथून मात्र फेक देखील झाली. सिंगल आली. एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. आदरणीय प्रफुल्ल शेठ शासने साहेबांचं स्वागत या व्यासपीठावरती झालंय. शरद पाटील आणि
प्रवीण खडे साहेबांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन या सोहळ्याचा आनंद घ्या. वीरेश्वर रामस्थ मंडळ आयोजित माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2026. सुधीर पाटील साहेबांना देखील विनंती, आपण देखील या. विजय पवार आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. महाराष्ट्राच्या पटलावरचा वेगवान गोलंदाज मॅन फ्रॉम कर्जत पवन केने, भावेश पवार, दोस्तीच्या दुनियेतील टेनिस क्रिकेटचे राजा माणूस इथे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. त्यांच्या मागे मुन्ना फॅन्स क्लबची आर्मी लागली आहे. भावेश पवार यांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं. सुनील चव्हाण, आपणच स्वागत करा. आलो मी पाहिलं, मी जिंकून घेतलं सार, असे बरेचसे खेळाडू इथे आलेले आहेत. सगळ्यांचं करूया आपण माजी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पवन केने यांच्या चेहऱ्यावरतीच आपल्याला पाहायला मिळतोय किती स्ट्रगल करून ते इथे आलेले आहेत. फरदीन काझीचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. हरदीन फरदीन. विक्रांत गायकवाड उर्फ जिग्या 11 यांच्या माध्यमातून त्याचं स्वागत होणार आहे. फरदीन काझी टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा षटकार मारण्याचा हरदीन त्यांचा असो. 61 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. रायगड ग्रामीण संघाच्या विरोधात हमराज मृत्युंजय पुणे संघ मैदानामध्ये खेळतोय. यानंतर पवन केरे यांना देखील मी विनंती करेल, या मैदानावरती पवन केनेचा देखील रेकॉर्ड आहे. ऐवा कॅच त्यानं षटकार मारला आणि प्रेक्षकांनी 22,000 जिंकलेत. पवन केनेचं स्वागत तर नक्की इथे केलं जाईल. प्रथमेश ठाकरे याचं देखील स्वागत इथे केलं जाईल. चेंडू उंच गेलाय, अगदी डीप मध्ये या चेंडूला झेल टिपलं गेलं. फलंदाज थोडासा निराश झालाय. पवन केने याचं स्वागत या व्यासपीठावरती होत आहे. पवन केनेचं एक वाक्य आहे, हाय हँडसम मी पवन केने, असं म्हणायचीच गरज नाहीये. षटकार पंचांनी घोषित केलाय नाही. तिसऱ्या पंचांची मागणी डीजे, धन्यवाद. तिसऱ्या पंचांची मागणी झाली. मैदानामध्ये षटकार आहे की नाही चेक केलं जाईल. प्रथमेश ठाकरे यांचं देखील स्वागत आपण इथे घेतोय. थोडेसे खेळाडूंना बसू द्या, जरा श्वास घेऊ द्या. ऑन फील्ड डिसिजन कायम राहील. तिसऱ्या पंचांची मागणी आहे ना, फ्रंट फूट नो साठी मागणी आहे का? फ्रंट फूट साठी बोलतात. ऑन फील्ड डिसिजन कायम राहील असे तिसरे पंच सांगतात. इथे थोडासा तांत्रिक अडचणी आल्यात. मनोज शेठ विचारे साहेबांचं देखील हार्दिक असं स्वागत. थोडीशी तांत्रिक अडचण आल्यामुळे ऑन फील्ड डिसिजन ग्राह्य केलं जाईल. सांगितलं मी तांत्रिक अडचण आली. काय करतो आता, दुसरं वाक्य नाही. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 61 ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकता. 61 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता विजयासाठी 36 चेंडू 62 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा आता टॉस केला जाईल. सुनील चव्हाण या स्पर्धेचे 12वे आहेत, ज्यांचं लक्ष सगळ्यांवरती आहे. त्यांना विनंती की आपण टॉस करावा. सुमित ढेकळे एक जबरदस्त व्यक्तिमत्व.
यांचं देखील या सोहळ्यामध्ये शुभ आगमन झालेले आहे. या आपण सुमित व्यासपीठावरती. आणि केतन म्हात्रे यांना मी विनंती करतोय की आपण आता बराच वेळ घेतलाय, प्लीज. सुमित ढेकळे आलेत का? त्यांचं देखील आपण स्वागत इथे करतोय. मनोज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. प्रताप सरनाईक ट्रॉफी मध्ये ज्याच्या नावावरती कार जोडली गेली तो एमरोज खान यांचं देखील शुभ आगमन झालंय. मी त्यांना देखील या व्यासपीठावरती आमंत्रित केलं आपण यावं. एमरोज खान म्हणलं की गोलंदाजीचा तोपखाना, ज्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीनं पाहू शकतो कशा पद्धतीनं टाकले जातात. एमरोज खान या व्यासपीठावरती. ISPL खेळलेले आमचे जे कोच आहेत ISPL चे मनोजी विचारे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. मनोज सर आपण देखील या स्पर्धेच्या वतीनं आपला देखील सन्मान इथे केला जाईल. 36 चेंडू विजयासाठी रायगड ग्रामीण संघाला विके प्रतिष्ठान आदर्श रायगड ग्रामीण संघाला विजयासाठी गरज आहे 36 चेंडू 62 धावसंख्येची. इम्रोज खान यांना विनंती की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. या इम्रोज. सुमित भाई ढेकळे जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि उद्योग जगतामध्ये, स्पोर्ट्स उद्योग जगतामध्ये सुमित ढेकळ्यांचं नाव देखील आहे. सगळ्यांचेच ते मित्र आहेत, माझे पण मित्र आहेत. अक्षय देशमुख यांचं विशेष प्रेम आहे सुमित ढेकळे यांच्यावरती. केतन म्हात्रे आपणास पुन्हा एकदा मी विनंती करतोय, बायकर मॅन, रायगडच्या नव्हे तर ठाण्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या पटलावरचं मोठं नाव, आपण या प्लीज. आपणास विनंती आहे. अर्णव 11 वावरले संघाच्या विरोधात नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहेत. यशवंत भाऊ पाचंगे 11 पुणे. अर्णव 11 वावरले संघाच्या कॅप्टनला विनंती आहे. इथे मात्र बराच वेळ आता आपण पाहतोय यशवंत भाऊ पाचंगे 11 पुणे संघाचा कॅप्टन जवळजवळ अर्धा तास झालाय तुमची वाट बघतोय. आता जर कमिटीने ठरवलं तर फायनलाइज केलं जाऊ शकतं. ही विनंती आहे तुम्हाला, प्लीज. प्रेक्षकांना विनंती, जरा बॉन्ड लाईनच्या बाहेर या, आपण मॅच सुरू करतोय प्लीज. प्रेक्षक म्हणजे या स्पर्धेचे मायबाप, क्रीडा रसिक आणि त्यांना माझा मानाचा मुजरा आहे. प्लीज आपल्याला विनंती आहे की थोडंसं सहकार्य करा. आज मैदान अपुरं ठरणार आहे मला देखील माहिती आहे, पण जिथे जागा असेल तिथे आपण उभं राहून बसून या मॅचचा आनंद घ्या प्लीज. ही विनंती आहे आयोजकांच्या वतीनं माझ्याकडून तुम्हाला. अर्णव 11 वावरले. आता वावरलेचे ग्रामस्थ देखील टेन्शन मध्ये आलेले आहेत. एवढा वेळ आम्ही या कालापूर टेनिस क्रिकेटमध्ये खेळलो पण कधीच एवढा वेळ घेतला नाही. कर्जत मध्ये जाऊन देखील आम्ही वेळेवरती गेलो, पण आता वेळ का होतोय हे मला देखील समजलं नाहीये. शेवटच्या मॅचला
चलिए बात करेंगे यहाँ पर स्क्रीन पर देखिए, देख सकते हो हर दिन पर दिन भावेश सुमित दादा देखिए हमारे, हाँ इमरोज दादा देखिए देखिए अभी अभी बात करेंगे यहाँ पर शब्रेजा, हाँ पीएश में देखिए बात करेंगे। चलिए स्क्रीन पर देखिए दिखाया जा रहा है सर भावेश पवार हाथुन धरुन बैट, लेकिन चलेंगे मैच की तरफ। अंपायर देखिए इशारा कर दिया यहाँ पर से, टारगेट बड़ी चुनौती है यहाँ पर से, लेकिन देखते हैं चुनौती को किस तरह से शिकार करते हैं। सचिन दादा मते देखिए, शंकर दादा मते चौक एक अच्छी और दर्जर खास करके हमारे दादा के देखिए बर्थडे की शुभकामना भेजी यहाँ पर से। सचिन दादा मते, शंकर दादा मते चौक देखिए इनकी तरफ से शुभकामना यहाँ पर से। समीर दादा की देखिए बर्थडे के लिए आपका भी दादा वेलकम स्वागत है। बहुत सारे दिल देखिए जुड़े इस प्रतियोगिता में, मजा लेते हुए तैयार है। और पहला गेंद रायगढ़ का टाइगर से उस्मान पटेल के बल्लेबाजी के लिए यहाँ पर से। कहती ना बारिश में मेंढक को और मैंडेटरी पावर प्ले में उस्मान पटेल को रोकना उतना आसान नहीं रहता है, लेकिन सामने देखिए उतने लंबे कद के वो सिक्स से गया। उस्मान पटेल खेले यहाँ पर कवर के ऊपर से पहुंचा दिया गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, आता हुआ गगनचुंबी छक्का। कहते ना जंगल में शेर से और टेनिस क्रिकेट में उस्मान से थोड़ा बच के रहना पड़ता है। और कट खेलना चाहते थे, बढ़िया वेरिएशन देखे, क्या बढ़िया कटर गेंद का देखिए इस्तेमाल करते हुए। कहते ना पर्सनालिटी कैसी हो ये महत्वपूर्ण नहीं होती है, आपकी मेंटलिटी कैसी है ये बहुत कुछ महत्वपूर्ण रहता है। और वो देखिए वासिक से यहाँ पर गेंदबाजी में दिखाते हुए माइंड सेट गेम चलता हुआ यहाँ पर। छक्का आया, 3 गेंद हो चुका है ऊपर की अभी भी, और जड़ में रखते हुए अंदर लाते हुए गेंद हल्के हाथों से यहाँ पर समझदारी दिखाते हुए, ये भी अच्छी सोच है। कई दिन बल से ज़्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। कप्तान ने डीप कवर रखा था, हल्के हाथों से खेले। मिड ऑफ अंदर है, शॉर्ट पॉइंट अंदर है, गली अंदर है, असली लेग अंदर से, शॉर्ट स्क्वायर लेग अंदर है, मिड विकेट बाउंड्री लाइन पर रखा गया है। लेफ्ट हैंड बल्लेबाज है, इनके लिए देखिए बात करेंगे। मिड विकेट रखा गया है और एक कवर रखा गया है, डीप कवर एक रखा गया है। तैयार ही काम करना पड़े यहाँ पर से। हाँ मुझे मिल खान देखिए बल्लेबाजी में, उस्मान पटेल है, और देखते हैं ये जोड़ी कितना खास रहती है। टारगेट की बात करेंगे यहाँ पर से। हाँ 62 62 रनों का टारगेट से और मैंडेटरी पावर प्ले। पहला ओवर चलता हुआ, पटकी हुई गेंद हो किया यहाँ पर से। फील्डर देखिए कितना तेजी से भागे, वो कैच पकड़े। ओ माय गॉड, एक बार जोरदार तालियां। इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना, क्योंकि गेंदबाज का साथ के फील्डर से ये तो कहती ना तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया। भाई फील्डर की जिक्र होनी चाहिए। व्यासपीठाची कॅपॅसिटी आता संपत आलेली आहे, प्लीज सहकार्य करा। मला माहिती आहे तुम्हाला आनंद झाला, एवढे सगळे मोठे मोठे तारे सितारे इथे आलेत आणि त्यांनाच बघायला आता रायगडच्या कानाकोपऱ्यामधून सगळे आलेले आहेत। पुन्हा फ्रायन्स क्लबच्या सगळ्या सदस्यांना मी विनंती करतोय की आपण एकेकाने या, नाहीतर उद्या तुम्हाला एक एक पाव माझ्याकडनं कमी मिळेल। आशुतोष आंबोकर देखिए क्या कमाल की क्या चले, कोल्हापुर से देखिए विलम्ब करते हैं, बड़े दूर से आए हैं, प्यार का तोहफा लाए हैं और बताइए यहाँ पर कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। लेकिन और एक देखिए बात करेंगे डोंबोली का स्टार से और ऋतिक पाटिल, बहुत बढ़िया देखिए, इनके लिए रबर बॉल भी बड़ा अच्छा रहा। आईपीएल में देखिए
याने और बाबूशाह सर इथे आकाश चिंदारेचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. मी त्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. उस्मान आकाश का विकेट चिंदारिया. गिरते ही देखिए कुछ दर्शक क्राउड देखिए यहाँ पर मैदान छोड़ते हुए हर किसी के फैन और इंतजार भी है. सागरजी खेडेकर यांच्याकडनं देखील या सगळ्या खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रशांत कांबळे यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा या सगळ्या खेळाडूंना आणि आयोजक समीर मसुरकर साहेबांना दिलेल्या आहेत. महाराष्ट्र दिनाच्या पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांना आणि उपस्थित सगळ्या खेळाडू बंधूंना विरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आयोजित माजी नगराध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून मी तुषार धुमाळ खूप साऱ्या शुभेच्छा देतो. ओव्हर टू कॉन बॉक्स. उस्मान पटेल का विकेट से बड़ा विकेट से लगा नहीं था कि कैच कंप्लीट हो पाएगा. क्या नजरें थी, निगाहें थी भाई. कहती ना चांदनी रात में आईना देखना छोड़ दे. आशुतोष की फील्डिंग देखिए, मालिक का गाड़ी, ड्राइवर का पसीना. पवन केनेचे कोपोलीतले बिग फॅन आलेत. ओजस मॅन फ्रॉम भानवस बौद्धवाडा. पवन केनेचं मी कौतुक करेल, स्वतः तो आता उठलाय आणि या फॅनला तो ऑटोग्राफ घेण्यासाठी, फोटोग्राफ देण्यासाठी उठलेला आहे. भावेश जरा जोरदार कौतुक तर आपण नक्कीच करतोय, पण पवन केनेचं देखील जरा जोरदार टाळ्यांनी कौतुक करा. काय याला लहान लहान मुलांचं प्रेम मिळतं त्याचं उदाहरण त्यांना आता दिलेलं आहे. भावेश पवार देखील इथे आलेले आहेत. ग्रामीण क्रिकेटचा हा जबरदस्त खेळाडू. काय त्यांनी सिग्नेचर घेतली आहे. मला असं वाटतं आता वर्षभर तो टी शर्ट धुणार नाही. पुढच्या वर्षी नवीन टी शर्ट घेतल्यानंतर पुन्हा एकदा ऑटोग्राफ घे आणि त्यानंतर ही टी शर्ट धु. ओव्हर टू कॉन बॉक्स. नहीं, कुछ समय पहले देखिए तुषार धुमाल सर कुछ फैन बता रहे थे पवन के कि पवन आ रहे क्या, बाबूशाह एक कांटेक्ट करके देखिए ना, आपके पास नंबर होगा. मैं बोला नहीं, पवन आ रहा है. पवन केने एवढे हॅन्सम आहेत ना की कदाचित इंस्टाग्राम वरती त्यांच्या जेवढ्या मैत्रिणी असतील त्यांच्या सगळ्यांकडे त्यांचा नंबर असेल. चलिए तैयार है. नहीं देखिए हमारे अंतर्राष्ट्रीय प्लेयर भी परेशान है. फ्लेक क्या है कि यहाँ पर ऋतिक पाटिल ने ऊपर बल्लेबाजी देखना मैं हमेशा पसंद करता हूँ. ओडोदी के लिए देखिए ओपन करते हैं और जब जब इन्हें ऊपर बल्लेबाजी के लिए मौका मिलता है ना, रन बनाते हैं. और टीम का स्कोर देखिए सागर पहुंचा है 14 रन, 62 रन बनाना है. कितना उम्मीद है कि ऐसी चीजें खुद पर रखो तो ताकत है, दूसरे पर रखो तो कमजोर है. 14 रन बनाए, 62 का टारगेट है. और उस्मान पटेल का विकेट से ऋतिक पाटिल से मौके के ऊपर देखते हैं किस तरह से खड़े उतरते हैं यहाँ पर से. आशुतोष जी की कैच लेने के बाद गेंदबाजी में बुलाया गया. ये देखिए खींचा भाई, ऊंचाई लिया, लंबाई, बड़ा हिट है. AK-47 डू 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 छरा. केतन मात्रे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण आता लवकरात लवकर व्यासपीठावरती या. पहिल्यांदा आमचा स्वागताचा स्वीकार घ्या आणि त्यानंतर नाणेफेकीचं कौल लगेच करून घ्या. मला असं वाटतं एंट्री गेट जवळच आहेत. वावरलेचे जे चाहते ते त्यांची वाट बघतायत. चलिए जरूर आएंगे, मेरे करण अर्जुन आएंगे, इंतजार करिए. छक्का आया है. 20 रन जब भावेश आ गए हैं, पवन आ गए हैं, सुमित दादा आ गए हैं, फरदीन आ गए हैं, तो फिर केतन कहाँ जाएंगे भाई, वो भी आएंगे. लेकिन इस मैच के बाद 20 रन बना है और अभी भी देखिए बात करेंगे 42 रनों की जरूरत है. रोटी का कदर भूखा जानता है, पानी का कदर प्यासा जानता है, और ये छक्के की कदर देखिए यहाँ पर झटका दिया इसके बल. क्या बढ़िया देखिए ऋतिक पाटिल दूसरे चाहते थे यहाँ पर से, और शायद सोच में यहाँ पर से नहीं मौका लेना चाहिए था. कितना लोहा गर्म है तो हथौड़ा लगाइए. बल्लेबाज का लगा था तो बड़ा हिट है. कॉन्फिडेंस दिखा रहे थे यहाँ पर ऋतिक पाटिल से. लगे स्मोचर मिल कहाँ देखे, ज्यादा रिस्क नहीं लेना चाहते थे. रिस्क लेना पड़ता है नरेशन. कितना इश्क में दिल टूटता है, रिस्क में रिकॉर्ड टूटता है, इसलिए रिस्क लेना भी जरूरी. 21 रन बनाए. अभी भी जीत की बात करेंगे, 41 की जरूरत है.
तैयार गेंदबाज है और यहाँ पर रिवर्स खेलने गए थे लेकिन काफी बाहर था, वाइड एक्स्ट्रा से रन आता हुआ। और वाइड के लिए चैलेंज किया यहाँ पर अंपायर कॉल वाइड है और फील्डिंग टीम ने चैलेंज किए हैं। चलिए फील्डिंग टीम देखिए बात करेंगे यहाँ पर हेमराज मृत्युंजय देखिए बात करेंगे, पुणे टीम है और जहाँ पर बहुत बढ़िया देखिए हमारे समीर था और बड़ा पिक्स देखिए, क्राउड खचाखच लगभग अब तो यहाँ पर 25 से 30 हजार से ज्यादा, एक सनसनी मुकाबला। और कौन कहता है भाई यहाँ पर कहते हैं ना कुंभ मेला में जाओ तो साधु संत रहते हैं। रायगढ़ ठाणे यहाँ पर एक एक बब्बर शेर है और पुणे से भी देखिए कहीं बब्बर शेर है। इंतजार यहाँ पर डिसीजन का, परखोगे तो बहुत मुश्किल है, समझोगे तो बहुत आसान है। क्रिकेट एक ऐसा चीज है और समझदारी थोड़ा सा दोनों बल्लेबाज दिखाते हुए चलिए वाइड गेंद है, काफी बाहर था गेंद और बाहर की तरफ निकलते भी गया और खिलाड़ी भी देखिए थोड़ा प्रेस स्क्रीन पर देख रहे हैं। ऋषिकेश जोरे देखिए बात करेंगे विकेट के पीछे, नहीं सही बात बताई यहाँ पर धुमाल सर है। वाइट का जब फिर से एक्स्ट्रा से रन आता हुआ। कहते ना जिंदगी खेल है जिसमें कोई खतरों का खिलाड़ी बन जाते हैं और कोई कभी कभी खिलौना भी बन जाते हैं। धन्यवाद सर, पण इथे मात्र आता खूप जास्त उशीर झालेला आहे। अर्णव 11 वावरले, मला गावातनं फोन आलाय इकडे मात्र केतन मात्र आलेल्या हायवेवरती, त्यांना मी विनंती करतो प्लीज आपण या। पप्पू तोडकर गेले पाऊण तास वाट बघतायत, एखाद्याला एवढी वाट पाहणं देखील चुकीची गोष्ट आहे, प्लीज सहकार्य करा। आम्हाला देखील समजतंय की आज थोडंसं या हायवेला वाहतुकीमध्ये ट्रॅफिक जाम झाला होता, त्यामुळे आपण स्पर्धा थोडीशी लेट सुरू केली, पण प्रेक्षक देखील जर कंटाळले तर मात्र खऱ्या अर्थानं तुमच्या खेळाला अर्थ राहणार नाही। कारण प्रेक्षक म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्पर्धेचे मायबाप क्रीडा रसिक, ज्यांनी मनामध्ये घेतलं तर एखाद्याला हिरो आणि ज्यांनी मनामधनं काढलं तर एखादा झिरो। ही शेवटचीच विनंती आहे, स्वतः मी आयोजक म्हणून सांगतो आता ही शेवटची विनंती की प्लीज आपण या। चलिए अगला मैच का टॉच में थोड़ा सा देरी। बघा लहान लहान मुलं जी हायवेवरती जात आहेत ऑटोग्राफ घेण्यासाठी, फोटोग्राफ घेण्यासाठी, या हायवेवरनं वेगानं गाड्या जात असतात, त्यांच्या आई वडिलांना आणि जर कोणी आलं असेल भाऊ बंधू सगळ्यांना विनंती आहे की आपण जरा काळजी घ्या। ऑटोग्राफ फोटोग्राफ आयुष्यामध्ये बराच वेळा भेटू शकतो, पण गेलेला क्षण परत येऊ शकत नाही। असं म्हणतात बंदुकीतनी निघालेली गोळी आणि घड्याळाची वेळ कोणी थांबवू शकत नाही। आणि तोंडातनं निघालेला शब्द। आकाश सिद्धार्याचं स्वागत या मंचावरती केलं जाईल, त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं। प्रथमेश चौहान देखिए यहाँ पर गार्ड के ऊपर से विलंब करते हैं अब और एक लिफ्टी बल्लेबाज उतारा गया। हाँ लिफ्टी राइट देखिए ये कॉम्बो रखना चाहते हैं। टीम का स्कोर 23 रन बनाए, अभी भी 39 की जरूरत है और इस ओवर की आखिरी गेंद अंतिम गेंद और दूर रखे, फिर से रणनीति एकदम से साफ है, बल्लेबाज से दूर रखा जाएगा, मजबूर किया जाएगा बल्लेबाज को बड़े हिट के लिए। और वही कारण रहा यहाँ पर मुजम्मिल का विकेट गिरा, दूर से खेल गए थे और कहते ना इस दुनिया में इस क्रिकेट में उसके अंदर है दम जिसने दूसरे से उम्मीद की है कम है। अब 24 रन बनाए, 2 ओवर कंप्लीट है, आने वाला अभी भी देखिए 24 गेंद बचा है और जीत की बात करेंगे 38 रनों की जरूरत है, आने वाली 24 गेंद 38 की जरूरत है। तो सर धुमाल सर देखिए, क्राउड देखिए एकदम से खचाखच भरा हुआ क्राउड देखिए,
कहीं देखिए यहाँ पर दर्शक उस्मान की बल्लेबाजी देखने के लिए, कोई भावेश की बल्लेबाजी, कोई पवन की, कोई सुमित दादा की, कोई बात करेंगे फरदीन इमरोज पप्पू तोड़कर देखिए बात करेंगे, ये तोड़कर ही रखते हैं। लेकिन आने वाला 24 गेंद 38 की जरूरत है। यही तो बात बताया कि इस दुनिया में और क्रिकेट में उसके अंदर ये दम जिसने दूसरे से उम्मीद की है कि मैं चलिए यहाँ पर सुमित ढिकले देखिए, आप देख सकते हो बाहुबली लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है। इस वक्त देखिए व्याई पिड़ाइश में बाहुबली खड़ा है टेनिस क्रिकेट का इंतजार क्राउड को। लेकिन यहाँ पर देखते हैं 24 गेंद 38 की जरूरत है। मजा आएगा। आज अगर अंधेरा है तो कल उजाला भी होगा। बस डटे रहिए अपने जीत पर। गेंदबाजी में देखिए फिर से एक बार वसीम देखिए यहाँ पर दबाव और बनाना चाहते हैं, लेकिन ऋतिक पाटील देखिए जिस गियर में थे बल्लेबाजी में वो थंड हो गए थोड़ा सा। सर जरा मी आमच्या बाउन्सरला विनंती करेल आपण गेट पशी जाऊन केतन म्हात्रेला घेऊन या. जे आमचे बाउन्सर आहेत त्यांना विनंती असेल की आपण या एंट्री गेट पशी जाऊन केतन म्हात्रे यांना आपण या मैदानामध्ये घेऊन या. तयार एवढे प्रेक्षक आहेत ना की केतन म्हात्रेला आता गेट मधनं येताना त्रास होतोय. पण प्रेक्षकांनी देखील विचार केला पाहिजे. ही स्पर्धा आजच्या शेवटच्या रात्रीची आहे. वसीम देखिए यहाँ पर डॉट गेंद निकालते हुए अपने टीम के लिए देखिए यहाँ पर आए हैं, यहाँ पर बहुत बड़ा ओवर लेकर आए हैं क्योंकि चाहेंगे यहाँ से थोड़ा दूर और रखने के लिए। ऋतिक पाटील देखिए 3 पर 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं। प्रथमेश चौहान 2 पर 1 डॉट गेंद निकलता हुआ। कृषिक बार देखिए लंबे कदमों के साथ है, छोटी रन इस बार है। हाँ रणनीति साहब ज्यादा कुछ रूम नहीं दे रहे हैं, ज्यादा कुछ मौका नहीं दे रहे हैं। फुल टच यॉर्कर ज्यादा थोड़ी वाइड यॉर्कर करने का कोशिश था। सिंगल आता हुआ ऋतिक पाटील लिखते हैं पिछले ओवर में जिस तरह से उन्होंने आते ही देखिए चौके लगाए, छक्के लगाए, उसके बाद स्ट्राइक रोटेट हुआ और इसको जाकर पहुंचाए 25 रन। और अभी भी देखिए बात करेंगे 37 22 गेंदे बचाए। खास को छोड़िए, प्राश को अपनाइए। 37 की जरूरत है। 22 गेंदे देखिए बात करेंगे 37 का जरूरत है। ऋतिक पाटील हाँ सामने वासी गया और बॉस खेलने गए थे यहाँ पर। नहीं मौका अच्छा बनाए थे फील्डर ने, रिस्क लिए थे यहाँ पर। अगर गेंद हाथों पर आ जाता रनआउट का मौका हो जाता, लेकिन यहाँ पर भी देखते हैं क्या मौका बना है। बड़ी देखिए यहाँ पर DRS लिया गया यहाँ पर और जो सेलिब्रेशन लग रहा है शायद ऋतिक पाटील क्या डेंजर जोन में रह गए। यहाँ पर तारीफ करना चाहूंगे यहाँ पर। सर माचिस तो यूं ही बदनाम है, लेकिन कीपर ने आग लगाई है बीच मैदान में। ऋषि के जोरे देखिए बात करेंगे। मुझे तो वो करण अर्जुन की डायलॉग याद आ गई। अमरीश पुरी ने कहा था ना भाई इस बार ऐसी मौत मारूंगा कि भगवान भी पुनर्जन्म वाला सिस्टम ही बंद कर देगा। लेकिन देखते हैं यहाँ पर सिस्टम अभी देखा जा रहा है। तीसरे अंपायर की मांग है। रिप्ले दाखवा, रिप्ले ऑन स्क्रीन वरती। कमाल की तुषार सर कहते ना गुलामी की कीमत मिलती है, आजादी की कीमत चुकानी पड़ती है। वो ऋषिकेश ने देखिए अपना कीमत चुकाते हुए। आजादी यूं ही नहीं मिलता है भाई, कहीं कुर्बानी देनी पड़ती है और अपने आप को झोंक दिए थे पूरी तरह से। लेकिन देखते हैं क्या बात है। ओ यूटी ऋतिक पाटील को आगे आना हो गया, पर सिंगल तो बन गया था भाई, दूसरे की लालच बना लिए थे। सर रिप्ले बघा आपण ऑन स्क्रीन वरती क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या सायनं पाहतोय। 20 पर इव्हेंट काय कलेक्शन केलंय आणि त्याच्यावरती रिएक्शन घडवलंय। जणू काही महेंद्रसिंग धोनी यक्षरक्षण करतोय की काय असा भास प्रत्येकाला झाला। जरा जोरदार टाळ्या वाजवा। धुमाल सर कहते ना राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। अगर राजा पैदा होना पड़ता ना, अगर ताकत से राजा बनना होता ना, तो जंगल में हाथी राजा होता, शेर नहीं राजा होता। उसकी काबिलियत से राजा, और ये ऋषिकेश की काबिलियत है। ये वो जोश है, वो जुनून है। इसलिए तो कहा जाता है जोश और जुनून का खेल है क्रिकेट। डर के आगे बिल्कुल ही नहीं है टिकट। क्या बढ़िया है यहाँ पर से लाजवाब। ये विकेट था या मैच का टिकट, ये भी बहुत कुछ बयां करेगा। अच्छा बैटिंग कर रहे थे, जो मंजिल को पाने का चाहत रखते हैं। चलिए चाबी देखिए किसे गया, मोटर बाइक का चाबी देखिए गुम हुआ है। रितेश यादव देखिए दहीवली हमारे करजत के अच्छे खिलाड़ी और डेंजर, उन्होंने ये चाबी जमा की। तुषार धुमाल सर है, थोड़ा एक बार अनाउंसमेंट कर लीजिए किसी बंदे का यहाँ पर से
मोटूल है, देखिए रकेट लगा यहाँ पर से। 2 चाबी है बाइक के। फ्ले ख्याल क्या हाथों से। आजकल टेनिस क्रिकेट को देखिए पैडल शिप कैसा बनाया जाता है, रिप्ले में देखेंगे यहाँ पर किस तरह से अपने आप को देखिए जगह बनाया, पोजीशन बनाया। लाजवाब पहले से तैयार थी शॉट के लिए। और 24 लाइव देखिए अपने काम को अंजाम देते हुए। रनों की बात करेंगे, रन जाकर पहुंच गया 27 रन है। एकाक बल्लेबाज के तो भाई करना होगा बल्लेबाजी धुरंधर। हवा में घीन है, नो वैसलिन है। गन्ने में जहाँ गांठ है वहां पे रस नहीं है, और जहाँ पे रस है ना वहां पे गांठ नहीं है। जहाँ कैच गिरा वहाँ फील्डर नहीं था, और जहाँ फील्डर था भाई वहां तक कैच नहीं गया। इसलिए कभी कभी कहा जाता है ना, एक शॉर्ट कवर भी रख लिया करो, नहीं तो शॉर्ट पॉइंट भी रहता, पॉइंट के फील्डर को भी थोड़ा थोड़ा कभी कभी मौका बन जाता है। लेकिन ऑफ साइड खुला था, वाइड यॉर्कर कहते ना कोशिश के साथ साजिश से। चलिए यहाँ पर हमारे सुमित दादा इमरोज के साथ कुछ गुफ्तगू करते हुए चर्चा चलता हुआ यहाँ पर बाहुबली लाजवाब ये धुरंधर से। चलिए यहाँ पर रनों की बात करेंगे, 28 रन बनाए, अभी भी 34 की जरूरत है, 19 गेंद बचाए। आने वाला 19 गेंद है, और जीत की बात करेंगे ना 34 की जरूरत है। एकाक बल्लेबाज को मैदान के अंदर बनना होगा धुरंधर, और बाहर तो सिलेंडर। आजकल देश में इनका ही बोलबाला है, जैसे सिलेंडर के लिए लाइन लगाना पड़ता तो उसी तरह से एक धुरंधर है, थोड़ा सा चौके छक्के की लाइन लगाना पड़ेगा। चले खोद कर मारे हैं, फील्डर देखिए सीधा कैच लेते हुए यहाँ पर से। कहती ना शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था, और बैटर का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, 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 एलिवेशन। कल जिसे मुंबई इंडियंस से देखिए मैच खींच कर ले गए एनिल क्रैशन, क्या रिबॉस खेले भाई, बुमराह के खिलाफ भी छक्के खेले, ट्रेंट बोल्ट के खिलाफ भी बड़ा हिट लगाए। तो एकाक बल्लेबाज को इनिंग खेलना होगा फिनिशर इनिंग से, और अभी भी 34 की जरूरत है, बचाए गेंद 18। दरिया से भी लौट जाते हैं मुसाफिर प्यासे, हर पानी की फितरत नहीं होती है प्यास बुझा सके। और ये चलिए हमारे किंग केतन, जिनके जिसका इंतजार था आने का, केतन किंग देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए हैं, और उनका देखिए वेलकम स्वागत है। धन्यवाद डीजे बायकर मॅन, ज्याच्या नावावरती बऱ्याचशा कार आहेत। ISPL तो खेळलाय, इंडिया कप तो खेळलाय, अशी कोणती स्पर्धा तो खेळला नाही असा केतन म्हात्रे या व्यासपीठावरती आलेला आहे। क्या बात है, केतन किंग देखिए बात करेंगे। केतन म्हात्रे यांचं आपण आयोजकांच्या वतीनं, स्पर्धेतील सगळ्या क्रीडा रसिकांच्या वतीनं त्याचं हार्दिक स्वागत करूया। केतन म्हात्रेचं स्वागत मात्र विक्रांत गायकवाड यांच्या शुभ हस्ते केले जाईल, आणि समीर मसूरकर साहेबांना देखील मी विनंती करेल की आपण देखील केतन म्हात्रे यांचं स्वागत करावं। 18 गेंद 34 की जरूरत है। हर किसी के फैन देखिए यहाँ पर हमारे मुस्लिम भाई देखिए विक्री वाला जरूर उस्मान पटेल की देखिए बैटिंग देखने के लिए गुजरात से देखिए कुछ आए थे उनके फैन मौजूद थे, जिन्हें उन्हें पता चला कि उस्मान की मैच यहाँ पर चली है। उसी तरह की केतन के देखिए फैन भी काफी तादाद से। चलिए धन्यवाद डीजे। हाँ डीजे, ये देखिए भाई केतन किंग देखिए आते ही देखिए यहाँ पर है बड़ी सम्मान देखिए यहाँ पर 18 गेंद 34 के मुकाबले भी देखिए बड़ा बन चुका है यहाँ पर है। अदालत बन गई है जिंदगी, रोज नए मामले दर्ज होते। चलिए कप्पू दादा के नहीं आइए हमारे मी सन्माननीय विक्रांतजी गायकवाड यांना विनंती करेल नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करावा। अर्णव 11 वावरले संघाच्या विरोधामध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल यशवंत भाऊ पाचंगे 11 पुणे या दोन टीम मध्ये। यशवंत भाऊ पाचंगे पुणे संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या। कदाचित फरदीन काझी याच्या विरोधामध्ये आता केतन म्हात्रे संघानं 17 लेट पण थेट 17 पर 33 की जरूरत है यहाँ पर से। क्या बढ़िया देखिए हमारे अहमद भाई देखिए PSPL में क्या मैनेजर की भूमिका की थी और टीम चैंपियन बना था। और यहाँ पर देखते हैं 17 पर 33 की जरूरत है।
ओ आकाश तारेकर देखिए बात करेंगे, कहते हैं ना हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। अरे कुछ तो बात है आकाश तारेकर में, वरना इसका नाम रायगढ़ का वंडर बॉय नहीं होता। हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। कुछ तो बात है आकाश तारेकर में, वरना रायगढ़ का वंडर बॉय ये नाम ना होता भाई। कमाल का देखिए, जहां मैटर पड़ा होता है वहां आकाश तारेकर खड़ा होता है। अंपायर क्या चेक करना चाहते हैं कुछ? चलिए खेल यहां पर से समीकरण की बात कर लेंगे। यहां पर से 16 गेंद देखिए, अब 27 की जरूरत है। मुकाबला देखिए करीब आता हुआ एक छक्का लगने के साथ है। कहते ना कहीं घुंघरू मचलते हैं। अंपायर क्या इशारा करते हुए बॉल चाहिए। अंपायर से थोड़ा इशारा हम अंपायर से ले लेते हैं। अंपायर बॉल चाहिए, हाँ बॉल पहुंचाइए अंदर से। नहीं चलिए, आप भी जानते हो कि अंपायर के नहीं तो बाद में सवाल आ जाता है। चलिए बॉल भेजिए अंदर। तो सर भाई मुझे लगता है सारे स्टार देखिए यहाँ पर आज कोबोली में, ये बहुत बड़ी आकाश तारेकर देखिए इनको कहाँ पहुंचा दिए भाई। चलिए अगर मिलना कठिन हो गया 35 रन, और अभी भी देखिए 16 गेंद 27 की जरूरत है। यही तो बात छेड़े थे कि अदालत बन गई है, जिंदगी रोज नए मामले दर्ज होते हैं, हर गेंद पर नई समीकरण से, लेकिन अभी भी कुछ कहा नहीं जा सकता है। चलिए और गेंद पहुंचाइए। 7 तो जिंदगी छोड़ देती है, और कौन सी गेंद का हम गारंटी लें भाई, इसलिए चॉइस कुछ कर लेते हैं और किसी एक पे भरोसा लेके चल पड़ते हैं। ये देखिए सर भावेश पवार अतन धरुन बैठा। कप्पू के नहीं कहा गए भाई, हमारे कप्पू दादा के नहीं पूरी देखिए, और चाहे बहुत टीम कहा जाए, ओनर मान लीजिए, मेंटर मान लीजिए, मैनेजर मान लीजिए, भावेश पवन के साथ देखिए। चलिए अब देखिए चॉइस बॉल यहाँ पर लिया गया। सीजन 2 में देखिए क्या उनके फाइनल मैच में अर्धशतक की इनिंग्स आकाश तारेकर की माजी मुंबई के खिलाफ खेले थे भाई, कौन भूल सकता है। आईपीएल में अगर वो मुकाबला जीत जाते तो इतिहास के सुनहरे अक्षर में पन्ने में लिखा जाता, बहुत बड़ा अर्धशतक था। लेकिन अभी भी देखिए 16 गेंद 27 की जरूरत है। 7 तो जिंदगी भी छोड़ देती हैं, लेकिन देखते हैं मुकाबला। पूरे रायगढ़ की नजरें निगाहें देखिए इस वक्त ग्रामीण की देखिए टीम है, और खोद कर निकाले यहाँ पर। जब तक इन वापस आता तब तक सिंगल आता हुआ, ये भी अच्छी सोच है। कहती है ना दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर है खुद की झोपड़ी में राज करो। सिंगल बनाइए, स्ट्राइक रोटेट करते रहिए, मौका बनाते रहिए। और अभी भी देखिए 15 गेंद 26 की जरूरत है, लेकिन आकाश तारेकर का साथ यहाँ पर प्रथमेश चौहान कैसे देते हैं, ये बहुत बड़ी बात रहेगी। अभी भी बात कर लेंगे यहाँ पर 15 गेंद 26 की जरूरत है। मुकाबला क्या चलता हुआ देखिए, और खोदकर जड़ में रखते हुए लेजी रह गए, थोड़ा सा लेजी रह गए भाई। जिंदगी में अगर लेजी रहोगे ना तो आपके लिए कोई भी चीज इजी नहीं बनेगा, और जितना बिजी रहोगे उतना आपके लिए इजी बनेगा। मुकाबला क्या कमाल का बनता हुआ। 15 गेंद अभी भी 14 गेंद 25 रनों की जरूरत है। कहते हैं ना स्टेशन पर जब ट्रेन आती है तो स्टेशन भी कांपने लगती है, धक 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 है। और ये मैच दिल की धड़कने बढ़ा रही है, धक धक है। बीके प्रतिष्ठान देखिए रायगढ़ ग्रामीण प्रथमेश दादा आए तो आइए, प्रथमेश दादा पाटिल से संदर्भ हमारे अंगद दादा देखिए, और स्वीप करना चाहते थे, क्या फाइन लेग खुला यहाँ पर, क्या फील्डर पहुंच पाएंगे, नहीं हुआ यहाँ पर। आकाश तारेकर के बल्ले से और एक 4 आता हुआ यहाँ पर। कहते ना दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और आकाश तारेकर बल्लेबाजी कर रहा है, ले भारी ले भारी ले भारी ले भारी। धन्यवाद डीजे। 13 गेंद 21 की जरूरत है, 13 चेंडू अजून 21 धावाची गरज आहे। दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और आकाश तारेकर बल्लेबाजी कर रहे हैं ले भारी। कमाल का चौका देखिए, स्वीप लगाए यहाँ पर से। और अभी भी देखिए बात करेंगे 13 गेंद
21 की जरूरत है। हिराबी कोयला का एक टुकड़ा था भाई, दबाव में बेहतर किया। और आकाश तारेकर बड़ा विकेट यहां से गिरता हुआ, इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। क्या आकाश तारेकर का आउट होने के बाद है सारा का सारा उम्मीद जल गया, 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 उम्मीद। सारा का सारा उम्मीद, जरूरी नहीं था यहाँ माइंडसेट गेम खेल सकते थे सिंगल लेकर। चलाओ अपना खोपड़ी और जलाओ सामने वाला का झोपड़ी। हेनरी क्लैशन कल आपने देखा होगा, कैलकुलेशन गेम खेले मुंबई इंडियंस के खिलाफ है। आकाश तारेकर सोचे एक बड़ा हिट लगा कर और समीकरण को आसान बना दें, लेकिन सिंगल लेकर अगर यहाँ रुक जाते, यहाँ माइंडसेट से चुके ऋषिकेश है जो रे क्या कमाल के देखे क्या चले। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 12 गेंद 21 की जरूरत है। यही तो बात छेड़ा भाई, हीरा भी कोयला का एक टुकड़ा था, फर्क सिर्फ इतना था उसने दबाव में बहुत अच्छा किया। हमारे संजय दादा सोलंकी देखिए इक्को दादा थोड़ी सी शादी में भेजते हैं, जरूर छूट जाएंगे थोड़ा समय में। समीर दादा देखिए पूरी देखिए मैनेजमेंट पूरी जान झोंकते हुए सभी का सराहना करना चाहेंगे। 12 गेंद और जीत के लिए 21 की जरूरत है। मुकाबला अभी भी देखिए बचा है भाई, कहते ना रात भी अच्छी होगी और मंजर भी अच्छा होगा, तो आगे बढ़ने का कोशिश तो कर रहे हैं, सब कुछ अच्छा होगा। और अच्छा ब्रेक थ्रो देखिए दिला कर गए, महंगे हुए थे ऊपर यहाँ पर विकी, लेकिन आखिरी जो आकाश तारेकर का विकेट से क्या बड़ी टर्निंग पॉइंट से। अभी भी 12 गेंद 21 है। और जहां पर देखिए ड्रेसिंग के साथ चेसिंग देखिए कंपलसरी चेसिंग, यानी 12 गेंद पर 21 रन कंपलसरी आपको बनाना पड़ेगा। भूषण देखिए हमारे ग्रामीण के सितारे देखिए छाए हुए यहाँ पर से। आइए भाई हम भी आपके पीछे पीछे आ रहे हैं। कहते हैं ना गति से ज्यादा दिशा में चलना बहुत जरूरी होता है, और वो जो पिछला गेंद था ना जो विकेट मिला गति के साथ सही दिशा में था, यहाँ पर स्लोअर गेंद था यहाँ पर, और मजबूर किया फ्लाइट दिया, आमंत्रण किया बल्लेबाज को बड़ा हिट खेलने पर। समर डोले देखिए बात करेंगे यहाँ पर से 12 गेंद है और अभी भी 21 रनों की जरूरत है। कहते ना मुसीबत और खुशी ये बिना किसी अपर्मेंट के आ जाती है, इसलिए अपने आप को इतना तैयार रखें, अपने आप को इतना तैयार रखें। मुसीबत के समय होश और खुशी के समय जोश, ये बहुत कंट्रोल में होना बहुत जरूरी है। और यहाँ देखते हैं बल्लेबाजी की बात करेंगे, स्ट्राइक पर एक सेट बल्लेबाज है प्रथमेश चौहान, उनका साथ देने के लिए अक्षय पवार नॉन स्ट्राइक पर। पावर हिटिंग है अक्षय पवार, वाइड का इजाफा देखिए 62 का बना था लक्ष्य, क्योंकि आने वाला भी था अक्षय, लेकिन 6 यहाँ पर से डीआरएस नहीं है जैसे अंपायर यहाँ पर जानकारी देते हुए। व्यासपीठाची कॅपॅसिटी आता संपलेली आहे, तो बारा- खाल्ला ओरडतोय, त्यामुळे ज्यांना बोलवलंय त्यांनीच या व्यासपीठावरती या, आणि ज्यांचा सेल्फी घेत झाला असेल ऑटोग्राफ झाला असेल त्यांनी प्लीज 12 व्यासपीठ गेंद खाली करा, ही सदा 12 सगळ्यांना गेंद विनंती 20 आहे। की जरूरत है। ये देखिए और एक बड़ा हिट यहाँ पर से कमाल की टाइमिंग देखिए, गेंद को पहुंचाया दूर और अंपायर ने भी किया 6 मंजूर। डीजे तू क्यों रुका है, तू भी उड़ जा फुरफुर। क्या टाइमिंग देखिए यहाँ पर से, असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है। बस शीशा हुई रहता है, तस्वीर बदलती रहती है। अब कुछ समय के लिए मैच बदला है भाई,
अभी देखिए बात करेंगे 11 गेंद 14 की जरूरत है, कंपलसरी चेसिंग है। कौन कहता है सिग्नेचर बदलती नहीं है, कौन कहता है फ्यूचर बदलती नहीं है, कौन कहता है मैच बदलती नहीं है। उंगली पे चोट लगे तो सिग्नेचर बदल जाती है, दिल पे चोट लगे तो फ्यूचर बदल जाती है, और यहाँ से एक आग 2 विकेट गिरे तो फिर मैच भी बदल सकती है। और ये जोड़ी बहुत है इमरे यहाँ पर 14 की जरूरत है। प्रथमेश चौहान देखिए छक्के लगाने के बाद मैच को करीब लिया है, और इस बार देखिए बहुत क्रॉस होकर खेलना चाहते थे, ऑन साइड पर फाइन ले गया, गैप ढूंढकर खेले थे, सिंगल आता हुआ। और बता दिया भाई यहाँ पर प्रथमेश चौहान ने भी कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। एक बड़ी खिलाड़ी की पहचान होती है, छक्के लगाए उसके बाद सिंगल। वल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो, वल लड़ना सिखाता है, बुद्धि आपको जीतना सिखाता है। 10 गेंद 13 की जरूरत है। नहीं, पनवेल से मैंने भी पकड़ा था बस, अब गेंद बचा है 10 और जीत के लिए चाहिए 13। हमारे देखिए अमोल दादा देखिए पलसदारी। इस खोज में मत रहो कि किस्मत हमारे पास है या ना है, लेकिन इस सोच में जरूर रहो कि मेहनत हमारे पास है, मेहनत से किस्मत बदल सकते हैं। 10 पर 13 जाने दिया, देखने दिया, स्लो गेंद यहाँ पर है। अक्षय पवार पहले ही जगह बनाए थे कट खेलने के लिए। ये तो बताए कि जब जिंदगी का गारंटी नहीं तो मैच का भी कुछ कहा नहीं जा सकता है। 9 गेंद 13 की जरूरत है। कछुआ ने यूं ही नहीं जीता था बाजी खरगोश से, चाल उसकी धीमी थी, लगातार थी, धक 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 धक। और ये देखिए खींचा हुआ यहाँ पर से, ना हम अमिताभ ना हम दिलीप कुमार ना किसी हीरो के बच्चे, हम हैं सीधे साधे अक्षय अक्षय। अब छोटा पड़ गया है लक्ष्य। इस बार तो फुल टच बनाकर खेले, सिंगल तो लेंगे तेजी से, क्या दूसरे के लिए मौका बनाना चाहेंगे। प्रथमेश चाहते थे, लेकिन अक्षय ने सोचा भाई लक्ष्य अभी उतना बड़ा नहीं है, इतनी जल्दबाजी की क्या जरूरत है, अति घाई संकट है। तो जल्दबाजी में कहीं ना कहीं हम गलती कर सकते हैं, जो आकाश तारेकर का विकेट गवाएं, यहाँ नहीं चाहते कि विकेट गवाएं। तो समीकरण की बात कर लेंगे यहाँ पर। 7 गेंद 6 की जरूरत है। हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। क्या बात है, नायक नहीं खलनायक की फरमाइश हो रही है। अरे वो डीजे वाले को बोलो यूट्यूब में है, मारेगा मेरा नायक नहीं खलनायक, बाबू शाह को डायरेक्ट बजा सकता है, मैं उसको बताता हूं जाके। तैयार गेंदबाज। 7 गेंद 6 की जरूरत है। ओ खींचा, क्या प्रथमेश चौहान, व्हाट ऑफ फिनिश है, कमाल की। देखिए यहाँ पर से विजय हासिल करते हुए वीके प्रतिष्ठान रायगढ़ ग्रामीण टीम है, हार्लग हमराज मृत्युंजय पुणे टीम है। और कमाल के यहाँ पर प्रथमेश चौहान देखिए लेफ्ट हैंड बल्लेबाज। मुझे लगता है कल खाली सिर्फ ही मुंबई इंडियंस के खिलाफ 23 शेड भी चले थे, लेफ्टी अभिषेक है। और